नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती ही लवकरच येणार आहेत। ओके, तर त्याबद्दल नवीन काय अपडेट आहेत? सर्व जागा 1700+ जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत। तुमची परीक्षा ही कोण घेऊ शकते, त्यानंतर जाहिरात कधी येऊ शकते, तर ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे काही डाऊट आहेत तर ते डाऊट बऱ्यापैकी क्लिअर होतील। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, हे जे काही डॉक्युमेंट आहे तुम्ही बघितलेलं असेल, 3-4 दिवसापासून तुम्ही टेलिग्रामला बघितलेलं असेल, खूप सारे युट्यूब चॅनललाही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटलेलं असेल। ओके, हे जे काही पत्र आहेत याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे आहेत। तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स पण भेटतील, टेस्ट सिरीज असेल त्याची पण लिंक त्या ठिकाणी तुम्हाला भेटत जाईल। त्यानंतर मित्रांनो, कोणतीही भरती आली तर त्याची पहिली जी काही अपडेट आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटत असते। तर सर्वांनी टेलिग्राम जॉईन करायचं आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा ए क्लास एज्युकेशन नाव टाईप करूनही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट कोणत्याही एक्झामचं येत असतं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं। तर टेलिग्रामला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, 234 26/4/2025 श्री काशीनाथ महादू दाते सर पारनेर। ओके, तर यांनी त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे बघा, सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? ओके, बघा, राज्यात महसूल विभागात 3000 रिक्त पदे असून त्यापैकी 2471 पदे तलाट्यांची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आले आहेत। हे खरे आहे का? ओके, त्यानंतर बघा, हा एक पॉईंट झाला। त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, तसेच 7/12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांनाच करावी लागतात। हेही खरे आहे का? ओके, हे यांनी हे विचारलेलं आहे त्या ठिकाणी। त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे, तसेच सध्या एका तलाट्याकडे 3-4 गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत। ही खरे आहे का? असल्यास उकत प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्याच्या पदभरतीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे का? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे श्री काशीनाथ महादू दाते सर पारनेर। तर मित्रांनो, त्यावर यांनी काय आन्सर दिलेला आहे बघा, महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14/10/2024 तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहेत। बघा, आता तलाठी पदाला ग्राम महसूल अधिकारी असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता तलाठी आपण म्हणू शकत नाही, त्याला ग्राम महसूल अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी म्हणायला लागणार आहेत। ओके, सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत। तलाठी पदाची 1700 पदे त्या ठिकाणी काय आहेत? रिक्त आहेत। ओके, हे खरे आहेत। आता दुसरा पॉईंट, हे खरे आहेत। ओके, त्याच्यानंतर तिसरा, चौथा आणि पाचवा पॉईंट, हा वरती दिलेला तिसरा, चौथा आणि पाचवा पॉईंट काय दिलेला आहे, रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या साजाच्या किंवा अन्य साजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहेत। तलाठी पद भरती 2023 बाबत एकूण 4793 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। आज अखेरीस एकूण 4112 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असून त्यापैकी 3850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत। सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्यास कार्यवाही येत आहेत। ओके, तर मित्रांनो, यानुसार आपल्याला काय समजतंय की तलाठी पदाची जी काही 1700 पद रिक्त आहेत, तलाठीचे जे काही 1700 पद रिक्त आहेत, ग्राम महसूल अधिकारी याचे जे काही 1700 पद रिक्त आहेत त्याची जाहिरात ही लवकरात लवकर येऊ शकते। ओके, आता जाहिरात आल्यानंतर तुमचे जे काही पेपर आहे 3 ते 4 महिन्यामध्ये होतात। ओके, मागे जाहिरात आलेली होती 23-24 ला तुमचे पेपर झाले, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जॉईनिंगही झालेल्या आहेत। ओके, 3850 उमेदवार त्या ठिकाणी पदावर हजर झालेले आहेत। ओके, आता 1700 जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो। तर 1700 जागांची भरती ही आपली लवकरात लवकर होऊ शकते। ओके, आता ही भरती नेमकी कधी होऊ शकते, हा एक मोठा प्रश्न आहे। भरती आल्यानंतर तुमच्याकडे 3 ते 4 महिन्याचा वेळ त्या ठिकाणी मित्रांनो असतो। ओके, तर 3 ते 4 महिन्याचा वेळ असतो। त्याच्यानंतर तुमची एक्झाम होते, त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो, त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर तुमची जॉईनिंग त्या ठिकाणी होत असते। ओके, तर आता मागे आपले माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे
तर 150 दिवसांचा कालावधी दिलेला आहे मेगा भरतीसाठी. तर 150 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व कामकाज पूर्ण होऊन आपली मेगा भरती येणार आहे. तर मित्रांनो, तलाठी भरती ही 2025 मध्ये येण्याचे चान्सेस हे कमी वाटत आहे. ओके, आता जुलै महिना आहे, जुलै महिना आता या ठिकाणी संपतच आलेला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आता 150 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. ह्या 150 दिवसांच्या कालावधीमध्येही येऊ शकते, पण जास्त प्रमाणात चान्सेस हे 2026 मध्ये वाटत आहे. ओके, 2025 मध्ये तलाठी भरती झाली तर तुमची परीक्षा ही कोण घेऊ शकते? तर 2025 मध्ये जर तुमची तलाठी भरती झाली तर तुमची जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा IBPS किंवा TCS, मोस्ट ऑफ TCS तुमची परीक्षा त्या ठिकाणी घेऊ शकते. 2026 मध्ये जर तलाठी भरती झाली तर तुमचे जे काही पेपर आहेत तर ते MPSC मार्फत 99% होऊ शकतात. बघा, 2026 मध्ये होणारे जे काही सरळ सेवेचे पेपर आहेत तर ते MPSC कडे देण्यात येणार आहेत 2026 पासून. तर तुमचे जे काही पेपर आहे तर ते MPSC घेऊ शकते. तर चान्सेस असेच आहेत की तुमचे जे काही पेपर आहेत, ओके, तुमची जी काही तलाठी भरतीची जाहिरात आहे तर ती 2026 मध्ये येऊ शकते. म्हणजे तुमच्याकडे 4 ते 5 महिने मित्रांनो त्या ठिकाणी अभ्यासाला आहेत. ओके, तर तुम्हाला या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण अभ्यास करायचा आहे. आता यासाठी विषय कोणते असतात ते पण आपण बघूयात. तर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप नेमके काय असते? बघा, 100 प्रश्न असतात आणि 200 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी असतात. 100 प्रश्न. ओके, त्याच्यामध्ये 4च विषय असतात. आता बघा, कोणत्याही सरळ सेवेची एक्झाम द्या, कोणत्याही सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये फक्त 4च विषय तुम्हाला मोस्ट ऑफ 99% बघायला भेटतात. त्याच्यामध्ये कोणता विषय? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित व बुद्धिमत्ता आणि GK, या 4च विषयांचा अभ्यास करायचा आहे. आता सरळ सेवेची मेगा भरती होणार आहे मित्रांनो, एक 5 ते 6 महिन्यानंतर आरामशीर तुम्हाला त्या ठिकाणी एखादं पद, एखादी पोस्ट त्या ठिकाणी भेटू शकते जर तुम्ही या 4 विषयांचा परफेक्ट अभ्यास केला तर. जास्त अभ्यास नाही, फक्त 4च विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. मराठी असेल, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्रजी असेल, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि GK. याची जी काही बुक लिस्ट आहे त्याचा अभ्यास कसा करायचा आहे मित्रांनो, ओके, हे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत. ओके, बुक्स वगैरे सर्व त्याची लिंक पण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. ओके, तर मित्रांनो, यासाठी आपण एक स्पेशल बॅच सुरू करत आहोत. एक बॅच ऑलरेडी आपली चालू आहे आणि आपण आता एक नवीन स्पेशल बॅच चालू करत आहोत मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला या 4 विषयांचा व्यवस्थित एकदम परिपूर्ण अभ्यास करायला त्या ठिकाणी भेटणार आहेत. बघा, आतापासून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट एखादी भेटू शकते. आता तुमची जाहिरात आली, जाहिरात आल्यानंतर तुम्ही सपोज अभ्यासाला लागले किंवा तुम्ही क्लासही जॉईन केले किंवा काही जर केलं तर तुम्हाला एक 40-45 दिवसामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये अभ्यास त्या ठिकाणी होत नाही आणि तुम्हाला जी काही पोस्ट पाहिजे तर ती त्या ठिकाणी भेटत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये तुमच्या मेगा भरती होणार आहे. तर ती मेगा भरती झाल्यानंतर तुम्हाला कुठलंही एखादं सरळ सेवाचं पद त्या ठिकाणी भेटून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8669391631. आता बघा, MPSCने जरी तुमची परीक्षा घेतली तर हे 4च विषय त्या ठिकाणी 99% असतील. 99 काय 100% हे 4च विषय असतील. काही जर चेंजेस झाले तर ते आपल्याला त्या ठिकाणी समजेलच. आणि निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी नाही. ते बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही. ते बघा, तलाठी एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आता MPSCने जरी घेतले तरी त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसेल. ओके, या ठिकाणी तुमचं जे क्वालिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो ते काय असतं? पदवी. बघा, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बघा, मुक्त विद्यापीठातून झालेलं असू द्या किंवा ऑदर तुमची इंजिनिअरिंग झालेली असू द्या, फार्मसी, काही झालेलं असू द्या तरी चालणार आहे. त्या ठिकाणी तुमची पदवी त्या ठिकाणी पूर्ण पाहिजे. तेच विद्यार्थी तलाठीसाठी अप्लाय करू शकतात. ग्राम महसूल अधिकारी, आता नाव त्याचं चेंज झालेलं आहे, आपल्याला सवय लावायला लागणार आहे की ग्राम महसूल अधिकारीसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, पदवी कोणत्याही विद्यापीठातून तुमची पदवी त्या ठिकाणी झालेली असेल तरी चालेल, मुक्त विद्यापीठातून झालेली असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहेत. ओके, या 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला त्या ठिकाणी स्टार्ट करायचा आहे. तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी भेटून जातील. तर सर्वांनी टेलिग्रामला त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पूर्णपणे समजलेली असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.